एक महत्वाची बातमी समोर येते। मार्क झुकरबर्ग यांना 3 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मेटाला दणका पाहायला मिळतोय। झुकरबर्ग यांनी माफी न मागितल्यास भारतात मेटा प्लॅटफॉर्म्सला माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण मागे घेतलं जाईल असा सडेतोड इशारा लोकसभा सचिवालयानं दिलेला आहे। जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिनविरोध निवड प्रक्रिया। अध्यक्षपदी भाजपचे राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी एसपी राष्ट्रवादीचे निर्मला मरकड यांची निवड झाल्याची माहिती। सन्माननीय नेते मंडळींनी मला काम करण्याची संधी दिली। त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आणखीन प्रगतिशील कशी होईल। थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये ही आयसीयू मध्ये असलेली बँक होती। आता कुठे ती आयसीयू मधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही। तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्वच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।